इराण-इस्रायल युद्धाचा पहिला फटका भारताला बसलाय. गेल्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर होते. मात्र काल रात्री उशिरा अचानक दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडर थेट 60 रुपयांनी महागलं आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं बजेट आता कोलमडलं आहे. आज 7 मार्चपासूनच हे नवे दर लागू झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल 2025 पासून गॅसचे दर स्थिर होते. पण आजच्या या दरवाढीने एका झटक्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. दिल्लीत आता या सिलेंडरला 913 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई आणि चेन्नईत ही किंमत 925 रुपयांच्या पार गेली आहे. कोलकात्यात तर 939 रुपयांचा आकडा गाठला आहे. तर फक्त घरगुतीच नाही तर कमर्शियल सिलेंडरही 115 रुपयांनी महागल्याने आता बाहेर जेवायला जाणेही महागात पडणार आहे. हॉटेल चालक आता जेवणाच्या थाळीचे दर वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाहेर खाणं देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गॅस कंपन्यांनी ही दरवाढ केल्याचं सांगितलं जातंय.